नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 28 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित एशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट 2024 नुसार सर्वात शक्तिशाली देश कोणता? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमेरिका हा देश या एशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट जे काय आलेला आहे 2024 या वर्षासाठीचं, त्यामधील हा सर्वात शक्तिशाली देश म्हणून याला स्थान देण्यात आलेलं आहे। तर त्याविषयी आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा या ठिकाणी पाहायची आहे। हे जे काही रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार टॉप 4 देश कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका देश आहे, दुसरा क्रमांक चीनचा आहे, तिसरा क्रमांक आपला भारताचा आहे, चौथा क्रमांक जपानचा आहे। आणि या रिपोर्टविषयी आपल्यासाठी महत्त्वाची बाब ही मित्रांनो, कारण मागच्या वर्षी अर्थात 2023मध्ये भारताचा क्रमांक 4था होता, पण यावर्षी जपानला मागे टाकून भारताने या रिपोर्टनुसार या क्रमवारीमध्ये सुधारणा करत भारताने तिसरा क्रमांक हा पटकावलेला आहे। म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण आपल्या भारताने यामध्ये एका क्रमांकाने सुधारणा केलेली आहे। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जे काही अलीकडच्याच काळामध्ये जे इंडेक्स आहेत महत्त्वाचे ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजेत। जसं की स्वच्छ सर्वेक्षण 2023 यामध्ये जर बघितलं आपण तर इंदोर आणि सुरत या 2 शहरांना संयुक्तपणे यावेळेस प्रथम क्रमांक स्वच्छ शहर म्हणून देण्यात आलेला आहे। त्यानंतर 1 लाखपेक्षा जे काही कमी लोकसंख्याचं शहर आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील जे पुणे जिल्ह्यामध्ये सासवड नगर परिषद आहे त्याला हे स्थान मिळालेलं आहे। त्यानंतर सर्वात स्वच्छ छावणी बोर्ड म्हणून महू छावणीला मिळालेलं आहे। आणि स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांनी आपलं स्थान मिळवलेलं आहे। तर ह्या गोष्टी आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण 2023 विषयी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर मानव विकास निर्देशांक आलेला आहे, तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक स्वित्झर्लंड या देशाचा आहे आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे ते आहे 134वा। जागतिक आनंद निर्देशांक त्याच्यामध्ये पहिला क्रमांकाचा देश फिनलँड आहे आणि भारताचा क्रमांक 126वा आहे। जागतिक स्वतंत्र पत्रकारिता निर्देशांक त्यामध्ये पहिला क्रमांक नॉर्वे या देशाचा आहे आणि भारताचा क्रमांक 159 आहे। त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स 2024 यामध्ये पहिला देश जो आहे तो आईसलँड आहे आणि भारताचा क्रमांक 116वा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच ब्रिटन देशाच्या संसदेकडून कोणत्या भारतीयाला ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विनोद बच्चन यांना नुकतंच जी काही ब्रिटनची संसद आहे त्या ब्रिटनच्या संसदेने ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड दिलेला आहे मित्रांनो। आणि एका भारतीयाला एवढं मोठं प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळणं हे आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। त्या दृष्टीनं हा प्रश्न आपण लक्षात ठेवायला हवा। तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे विनोद बच्चन आहेत त्यांना ब्रिटनची जी संसद आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स याच्याकडून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि हे जे विनोद बच्चन आहेत ते भारतीय चित्रपट निर्माते आहेत। चित्रपट उद्योगात जे काही त्यांनी उत्कृष्ट योगदान दिलेलं आहे त्याचा सन्मान म्हणून हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि त्यांचे जर काही प्रसिद्ध असे चित्रपट आपण जर बघितले तर तनुवेड्स मनू, त्यानंतर शादी में जरूर आना आणि जिला गाझियाबाद यासारखे काही चित्रपट त्यांनी केलेले आहेत। त्यासाठी त्यांनी डायरेक्शन केलेलं आहे। तर या आपण गोष्टी या विनोद बच्चन यांच्याविषयी लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, भारतातील पहिला कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल बनवणारा प्लांट कुठे सुरू करण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी हा जो काही कार्बन डायऑक्साईड असेल वातावरणामधला त्या कार्बन डायऑक्साईडपासून मिथेनॉल निर्मिती करणारा प्लांट उभं केला जाणार आहे। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घडामोड असल्यामुळे आपल्या परीक्षांमध्ये ही गोष्ट विचारली जाऊ शकते, म्हणून आपल्याला याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा लक्षात घ्यायची आहे। हा जो काही प्रकल्प असणार आहे तो महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये उभारला जाणार आहे। यासाठी 31 कोटी रुपये खर्च हा येणार आहे। वातावरणामधील जे काही कार्बन डायऑक्साईड असेल त्या कार्बन डायऑक्साईडला जमा केलं जाणार आहे आणि हायड्रोजनसोबत याला रिॲक्ट करून इथेनॉलची निर्मिती केला जाणार आहे।
यामुळे काय होईल की जे काही वातावरणामधील हानिकारक कार्बन डायऑक्साईड असेल त्याचं वायूचं प्रमाण हे कमी करण्यास आपल्याला मदत होईल. तसेच यातून आपल्याला एक स्वस्त असं इंधनसुद्धा मिळणार आहे. आणि अशा प्रकारचा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे मित्रांनो. म्हणून हा आपल्यासाठी IMP पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. आणि हा भारतातला पहिलाच प्रकल्प आणि ते पण आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये आहे. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा बनतो. तर हा स्टार करून ठेवायचा आहे पॉईंट आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच सरकारच्या मेक इन इंडिया या उपक्रमाला 25 सप्टेंबर 2024 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 10 वर्ष या मेक इन इंडिया या उपक्रमाला झालेले आहेत 25 सप्टेंबर 2024 या डेटला. तर त्याविषयी थोड्या अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. नेमकं हे मेक इन इंडिया हे जे काही उपक्रम आहे ते कशाशी संबंधित आहे. हे जे मेक इन इंडिया आहे मित्रांनो त्याची सुरुवात 25 सप्टेंबर 2014ला केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे. ही केंद्राची योजना आहे. जगातील उत्पादनाचं मुख्य केंद्र भारताला बनवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता. म्हणजे एकंदरीत जे काही मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारताला विकसित करण्याच्या उद्देशानं आपण हा प्रकल्प हाती घेतला होता. यामुळे फायदा पण झालेला आहे. जसं की आपल्या देशाच्या अंतर्गतच उत्पादनाला चालना मिळालेली आहे. जे काही नवीन इनोव्हेशन असेल, जे कौशल्य असेल यालासुद्धा प्रोत्साहन मिळालेलं आहे या मेक इन इंडियामुळे. या उपक्रमामुळे मागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात FDI ज्यालाच आपण परकीय गुंतवणूक म्हणतो ते 667.4 अब्ज अमेरिकन डॉलर इतके आलेले आहे मित्रांनो. तर या गोष्टी काही मेक इन इंडियाविषयी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच प्रकारचे डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपण दररोज आपल्या चॅनलवर टाकत असतो. चला मग पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच DRDO आणि IIT दिल्लीने संयुक्तपणे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे. त्याचे नाव काय आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर D अभेद असं नाव त्याचं आहे मित्रांनो. हे जे काही DRDO आणि जे काही आपला IIT दिल्ली आहे त्या दोघांनी मिळून हे अभेद नावाचं बुलेट प्रूफ जॅकेट हे बनवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही छायाचित्रसुद्धा त्याचं बघू शकता. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही अभेद नावाचं बुलेट प्रूफ जॅकेट आहे मित्रांनो त्याचं एक लॉंग फॉर्म आहे या नावाचं ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट. तर हा लॉंग फॉर्म आपण लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही बुलेट प्रूफ जॅकेट आहे हे हलक्या वजनाचं आहे आणि याची खासियत असं आहे, विशेषतः अशी आहे की हा 360 डिग्री सर्व बाजूंनी संरक्षण देणारं जॅकेट आहे. कोणत्याही बाजूंनी जरी आपण समजा वार करण्यात आला आपल्यावर तरी ते आपल्याला त्या संरक्षण हे करण्याची त्याची क्षमता आहे. तर त्या दृष्टीनं हा आपण लक्षात ठेवायचा आहे. 360 डिग्री असा हा बुलेट प्रूफ जॅकेट असणार आहे. तसेच आता DRDO काय आहे याविषयीसुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. DRDOचं लॉंग फॉर्म काय आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना जर बघितली 1 जानेवारी 1958ला झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचे सध्या प्रमुख डॉक्टर समीर कामत आहेत. तर या गोष्टी आपल्याला DRDO याच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. भारतामध्ये नुकतेच अंत्योदय दिवस कधी साजरा करण्यात आला. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C 25 सप्टेंबर हा नुकताच भारतामध्ये अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हा नेमकं काय आहे अंत्योदय दिवस आणि का साजरा करण्यात येतो त्याविषयीसुद्धा आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघणार आहोत. अगोदर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की अंत्योदय या शब्दाचा अर्थ काय असतो सर्वात कमजोर व्यक्तीचं सुद्धा उत्थान हे करणं असं त्याचं शब्दाचा अर्थ असतो. हा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS जे काय आहे त्याचे नेते होते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कारण मित्रांनो ही जी काही अंत्योदय संकल्पना आहे त्यांनीच दिलेली आहे. म्हणून त्यांच्या जयंती दिनानिमित्त हा अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जात असतो आपल्या भारतामध्ये. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 25वे आयफा अवॉर्ड्स 2025चं आयोजन कोणत्या देशात होणार आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर
डी, भारत या देशामध्ये आयफा जे काही अवॉर्ड आहे ते 2025चं आयोजन हे केलं जाणार आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. आयफाचं लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिवल अवॉर्ड असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि 2025चं जे काही आयोजन होणार आहे ते आपल्या भारतातील राजस्थानमधील जे काही जयपूर शहर आहे त्या ठिकाणी याचं आयोजन होणार आहे. कालावधी असणार आहे 7 ते 9 मार्च 2025. आणि या जे काही फिल्म फेस्टिवल होणार आहे याची विशेषता काय आहे मित्रांनो? कारण दुसऱ्यांदा या समारंभाचं आयोजन हे भारतामध्ये होत आहे, म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. या अगोदर आपण जर बघितलं तर 2019 साली याचं मुंबईमध्ये आयोजन झालेलं होतं. आता दुसरी वेळ आहे की हे जे काही फिल्म फेस्टिवल आहे ते आपल्या भारतामध्ये होत आहे. आणि याचं आयोजन हे जयपूर टुरिझम आणि आयफा हे दोघं मिळून करणार आहेत. आणि यावर्षीचा 2024चा आयफा अवॉर्ड्स फंक्शन कुठे होणार आहे हे जर विचारलं तर ते पण आपण लक्षात ठेवायचं आहे. 2024चा अबुधाबी या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा 2025चा मात्र आपल्या भारतातील जयपूर या शहरामध्ये होणार आहे. तर या गोष्टी आपण काही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर शेवटी आपण काल ज्या काही घडामोडी झालेल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच पुणे विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्या पुणे विमानतळाचं नाव हे बदलून ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, चिरंजीवी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाची निर्मिती केली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या 2 पदांनाच आता ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच श्रीलंकेच्या नवीन महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या नवीन महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस हे केलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 23 सप्टेंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, प्रतीक्षा रे. ही जी काही स्विमर आहे जलतरणपटू तिला एकलव्य पुरस्कार 2024चा जाहीर झालेला आहे. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच खालीलपैकी कोणत्या योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सौभाग्य या योजनेला नुकतंच 7 वर्षही पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहोत आपण. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 यालासुद्धा जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर जे काही अपडेट असतात त्या ठिकाणी टाकत असतो. म्हणून आपल्या चॅनललासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. चला मग थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.